अच्छा, माझ्या तोंडाला शोभत नाही ते. मग प्लॅनचेट करायसाठी मला कोणाला तरी बोलवता आलं पाहिजे. मग कोणाला बोलवणार महाराज? कोणाला बोलवणार महाराज? हा, मी काय म्हणतो महाराज, तुमच्या वडिलांना बोलू का? ते बरोबर सांगते बघा. वडिलांना? हा, वडिलांना बोलूच नका. का झालं? आवले मारतील, पोकळ बांबू घेऊन येऊन फटके देतील आणि पहिल्या 10 शिव्या घालतील. तुमच्या राज्यकारभारामुळे वाटते. आमच्या राज्यकारभारामुळे नाही, मग ते कसं आमचा खानदानी गुण आहे. हा, दिसतच आहे ना, भोंगर राज्यकारभार. भोंगळ राज्यकारभार नाही, मग कसं पारदर्शी राज्यकारभार. वा 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 महाराज, म्हणजे केलेले सर्व घोटाळे बाहेर पडणे यालाच तुमच्या भाषेत पारदर्शी राज्यकारभार म्हणतात वाटते, हो ना? जाऊ द्या, मला तरी काय करायचंय. मी काय म्हणतो महाराज, तुमच्या आईलाच बोलवतो बघा आता. आईला? हा, माझ्या आईला बोलूच नका. काय झालं काय? पहिली पळत येईल अशी. हा, आणि म्हणून की माझ्या नावानं का कॉलेज काढलं नाही, का कॉलेज काढलं नाही, अशा शिव्या पण घालून. अहो मग महाराज त्यात काय? अहो तुम्ही एवढे मोठे महाराज, मग आईच्या नावानं 15-20 कॉलेज काढून टाकाच की. अहो म्हणला असं तर 100-200 असे चटकन काढले असते. काय म्हणतो? पण माझी आई चौथी आई? चौथी आई नाही, माझी आई चौथी नापास. अच्छा अच्छा, चौथी नापास. अरे रे, मग चौथ्या नापास बाईचं कसं कॉलेज काढायचं तुम्हीच सांगा. अहो महाराज त्यात काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच चिंता करायची गरज नाही. खरं तर असं आहे, आपल्या या राज्यात जे लोक शिकत नाहीत आणि जे चौथी नापास आहेत ना, ही सगळी कॉलेज त्यांच्याच नावावर आहेत. अहो आपल्या या राज्यात जे लोक शिकत नाहीत तेच लोक शिक्षण सम्राट होतात आणि जे लोक शिकतात ते अशा न शिकलेल्या शिक्षण सम्राटांच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापक किंवा कारकून एवढी साधी नोकरी मिळवतात बघा महाराज.